सत्य असेल तेच दिसेल। हवेली तालुक्यातील उरळी कांचन येथील ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या जत्रेत दर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीचा पुणे सोलापूर महामार्ग ओलांडताना भरधाव बलकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तम बबन भंडारे वय वर्ष 53 राहणार शिंदवणे चौक उरळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी त्यांच्या मुलगी प्रीती मयूर शेंबेकर वय वर्ष 30 राहणार दुर्गा कॉलनी डांगे चौक चिंचवड पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बलकर चालक प्रणव प्रदीप शिंदे वय वर्ष 20 याला पोलिसांनी अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार उत्तम भंडारे हे आपल्या मुलगी व नातवासमवेत उरळी कांचन येथील ग्रामदैवत काळभैरवनाथाच्या उरसासाठी आले होते। उरूस संपल्यानंतर रविवारी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास ते घरी परतत होते। तळवडी चौकाजवळ पुणे सोलापूर महामार्ग ओलांडण्यासाठी ते प्रथम रस्त्याच्या दुभाजकावर थांबले होते। सोलापूर पुणे महामार्गावरील वाहनाची रहदारी कमी झाल्यानंतर ते शिंदवणे चौकाजवळ रस्ता ओलांडत असताना सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या MH12SX 8985 क्रमांकाच्या बलकरनं त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की वाहनाचा टायर त्यांच्या डोक्यावरून गेल्यानं डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच उरळी कांचन पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रवीण चौधर व सचिन जगताप तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या बलकरचा पाठलाग करून नागरिकांच्या मदतीनं चालक प्रणव शिंदे याला ताब्यात घेण्यात आलं। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार भोसले करत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.